बघा वाजे भारी देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्यात ढोल बघा वाजे भारी देव माझा नाचतोय खांद्यावरी. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी येईलय. असं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी येईलय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर मंडळी, आज आपल्या घरी ग्रामदेवते आईचं पालखी सोहळा आगमन होत आहे आणि आपल्या पाठीमागे आई रांगोळीची तयारी करते काढण्यासाठी. तर आता मी आईला मदत करतो, कारण ह्या वर्षी श्रेया नाही आहे. सानूची एक्झाम असल्यामुळं तिला लगेच जावं लागलं शिमगा वगैरे करून. त्यामुळं मला थोडे आज मदत करायला लागते आईला. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर आता आईला मी आता मदत करतो पटापट. आईने इकडे बघा आता रांगोळी काढायला सुरुवात केलंय. आपल्या पालखीचं थोड्या वेळाने आगमन होणार आहे. तर आता पटापट अशी रांगोळी काढत नेते आई. प्रत्येक कोकणातील घरामध्ये ज्यावेळी पालखीचं आगमन असतं त्यावेळी अशा प्रकारे तयारी करावी लागते. एक वेगळंच माहोल असतो त्या टायमिंगला. तर आता पटापट अशी काढत जाते आई. आहे ना, या साईडून रांगोळी काढायला सुरुवात केली आणि आता इकडून अशी या साईडला काढत चालले. आता आहे ना, मी जी रांगोळी काढली आईने त्यावरती हळद आणि पिंजर ह्यात आम्ही रांगोळीवरती टाकणार आहे. म्हणजे आपली रांगोळी आहे ना रंगीबेरंगी होते, दिसायला पण छान सुंदर दिसते. त्यामुळे मी आता ही सुरुवात करतोय रांगोळीवरती टाकण्यासाठी. आई तुम्हाला दाखवते. पटापट अशी ती टाकून घेणार आहे. अशा पद्धतीचा आहे ना शिमगोत्सव, पालखीचा आगमन सोहळा हा आपल्या कोकणामध्येच पाहायला मिळतो. एक वेगळं आकर्षण असतं आणि त्यावेळी आनंद पण होतो. आपल्या घरी पालखी येणार असते आणि खूप अशी धावपळ पण होते. त्या धावपळीमध्ये आहे ना खूप मजा येते सर्व गोष्टी अशा करण्यासाठी. आपलं काळू पण बघा गेलं तिकडे आईची ते मदत करायला. आईची ते बघ तिथेच आहे. काय झालं त्याला, नंगडते का? आता बाहेरची आहे ना आपली संपूर्ण अशी रांगोळी काढून झाली आणि आतमध्ये आता आई जिथे पालखी बसणार आहे त्या ठिकाणी रांगोळी काढायला सुरुवात केली. इकडे बघा आता आई आहे ना पालखीला कणा काढते, म्हणजे चौकोन रांगोळी काढते. पालखी आपल्या ह्या आसनावरती बसणार आहे. तर इकडे रांगोळी काढते. आता कसली डिझाईन नाही काय नाही, एकदम हाताने आहे ना पटापट अशी रांगोळी काढत जाते. हे बघा इजी. ते मशीन वगैरे घ्या आणि त्याच्यामध्ये रांगोळी भरा. ह्याच्यापेक्षा आहे ना जे पहिलं आहे ना आईच्या वयाच्या टायमिंगच्या सर्व महिला वगैरे त्या अशा रांगोळी पटापट काढायच्या आणि अजून पण काढतात. त्यांना एक टेक्निक भारी असते, सवय. आताच्या मुलींना कसं ह्या अशा इजी हाताने रांगोळी काढायला जमत नाही. त्या म्हणजे असे मशीन साचे वगैरे आणतात रांगोळीचे आणि काढतात. बघा पटापट असं वडीत घेतलं तिनं, एकदम लाईन अशी. पूर्ण आहे ना अंगणामध्ये घरामध्ये आपली रांगोळी तयार झाली आहे. बघा ज्या ठिकाणी आपली पालखी बसणार आहे ना त्या ठिकाणी असा कणा काढला आहे आणि आता रांगोळीच्या वरती आहे ना आपल्याला हे घोंगडी आणि चादर वगैरे घालायचे आहे. इकडे बघताय तुम्ही की आपली पालखीच्या अगोदरची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. रांगोळी पण आपली तयार झाली आहे.
आपल्या आता घरामध्ये पालखीचं आगमन झालं आहे आणि गुरुबाबा आहे ना पूजेची तयारी करतात आहे. ताई आता आपल्या देवीची ओटी भरते. आई आता आपल्या देवींची ओटी भरते. ताईने आणि आईने ओटी भरल्यानंतर घरातील सर्व मंडळी पालखीच्या पाया पडतोय. गावचे गावकर आता ग्रामदेवता आईला गाराण घालतायत. देवाचा आज्ञा किंमत देवान आहे भजनी मुलमाका मूळपूरच्या सकाळचा पुणे पुढे उभा आहे कोणता मला देवाने उभा आहे हे सिद्धांत कलपटे यांनी सर्वपणे आपण पूजा दिली म्हणून त्यांची काय चूक झाली असेल बाळगोतीच्या मुला माणसं दर्जावर अध्यक्ष पद्धती गेले सांभाळून सगळ्यांनी पुढे तर मंडळी आपल्या ग्रामदेवता आईचं आपल्या घरी आगमन झालेलं पूजाच्या वगैरे होऊन आता पालखी मार्गस्थ होते शेजाऱ्यांकडे चालले. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेले बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.